आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे शेतकरी बंधूंसाठी, शेतकरी भावांसाठी। बघा, पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे पीएम किसानचा, तर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता, 20वा जो काही हप्ता आहे ना, 20वा हप्ता तो सुरू झाला। आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, 20वा हप्ता सुरू झाला। शेतकरी भावांनो, 20वा जो हप्ता आहे ना, 20वा हप्ता सुरू झाला आजपासून। तर 2000 रुपये आले शेतकरी बंधूंना। अजूनपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला 2000 रुपये आले का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा। जरी तुम्हाला 2000 रुपये 20वा हप्ता जरी तुमच्या खात्यात अजूनपर्यंत जमा झालेला नसेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर हे 2000 रुपये तुमच्या खात्यात अजूनपर्यंत जमा झाले नसतील तर आज किती वाजता तुमच्या खात्यात पैसे येतील ते तुम्हाला सांगतो। बाकीच्यांना पैसे येणे सुरू झाले, जरी तुमच्या खात्यात अजून आले नसतील तर आज तुम्हाला कोणत्या वेळेत पैसे येतील त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पीएम किसान योजनेसंदर्भात, पीएम किसान योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। तर बघा, पीएम किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे, 20वा हप्ता पात्र शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा झाले। सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट। तर सर्व सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा। आजच्या या व्हिडिओमध्ये पीएम किसान योजनेसंदर्भात सर्व अपडेट, सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। तसेच एक महत्त्वाची अपडेट देखील आलेली आहे पीएम किसान योजनेसंदर्भात, नवीन अपडेट आहे ती, आणि सर्व शेतकरी बंधूंना ही नवीन अपडेट माहीत असणे फार गरजेचे आहे। ही अपडेट तुम्हाला कोणीच सांगितलं नाही, मी तुम्हाला सर्वप्रथम सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। तसेच आज आपण या व्हिडिओमध्ये पीएम किसान योजनेच्या हप्त्याबद्दल तर माहिती बघणारच आहोत, परंतु आपण या व्हिडिओमध्ये माहिती अजून बघणार आहोत आजच्या बातम्या, महत्त्वाच्या बातम्या आहेत। आजच्या बातम्या देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आज तुम्हाला महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। ओके, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। शेतकरी भावांसाठी आनंदाची अपडेट आहे, पीएम किसान योजनेचा हप्ता हे बघा, तुम्हाला केंद्राचे पीएम किसानचे 2000 रुपये मिळतात, आणि नमो शेतकरी जी योजना आहे, नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला मिळतात 2000 रुपये, बरोबर। तर हे शेतकरी भावांना पैसे मिळत असतात, पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 रुपये। ओके, तर आता तुम्हाला 20वा हप्त्याचे पैसे येणे सुरू झाले। 20वा हप्त्याचे जे काही 2000 रुपये ते शेतकरी बंधूंच्या खात्यात येणे सुरू झाले। अखेर पैसे येत नव्हते, भरपूर दिवसापासून तुम्ही सर्वजण वाट बघत होते की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु पैसे काही तुमच्या खात्यात जमा होत नव्हते। परंतु अखेर निर्णय झाला, निर्णय होताच सर्वांच्या खात्यात आज पैसे पडले। तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसतील तर बघा, तुम्हाला मी सांगतो अतिशय महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या खात्यात जरी पैसे जमा झाले नसतील अजूनपर्यंत तर बघा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त। चला, तुम्हाला आता त्याबद्दल मी सर्व काही सांगतो, नीटपणे समजून सांगतो। आता बघा, आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्त्याबद्दल माहिती। तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता आला असेल, चेक करा, पटापट खाते चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा, कारण पैसे आल्यावर तुम्हाला SMS येतो। हे बघा, ज्यांना कोणाला पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा, आणि ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांनी नो टाईप करा। ओके, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ही माहिती द्यायची आहे। जरी तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये तुमच्या खात्यात आले असतील तर यस टाईप करा,
पटापट कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा जरी पैसे आले असतील तर, आणि जरी नाही आले असतील पैसे तर नो टाईप करा. चला पटापट कमेंट करा बरं. ओके. जो काही हप्ता आहे ना 20वा हप्ता, हा 20वा हप्ता जून महिन्यात तुमच्या खात्यात जमा होईल असं मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं, आणि अखेर जून महिन्यात तुमच्या खात्यात PM किसानचा 20वा हप्त्याचे 2000 रुपये सुरू झाले. आनंदाचे अपडेट, 2000 रुपये सुरू. तर सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण आता नीटपणे इथे समजून घेणार आहोत. चला इथून तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला एक अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेत मी समजून सांगतो, आणि आजच्या ताज्या बातम्या पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी इथून शेवटपर्यंत हा व्हिडिओ जसं तसा बघा, तुम्हाला सर्व माहिती समजेल. सर्व माहिती मी तुम्हाला एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये सांगतो. तर बघा आता महत्त्वाची माहिती, सर्व गोष्टी PM किसान योजनेसंदर्भात बघा. आता चला पटापट या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. ओके, या व्हिडिओला शेअर देखील करायचं आहे. चला बघा आता PM किसान योजना 2000 रुपयाच्या हप्त्याबद्दल माहिती. तर पहा, PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी 20व्या हप्त्याचे 2000 रुपयाची वाट पाहत आहेत. तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे. आता बघा, PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. मात्र हे 2000 रुपये विना अडथळा मिळण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याबद्दल माहिती बघा. आता हे बघा महत्त्वाची माहिती. तर 2000 रुपये विना अडथळा मिळवण्याचे असतील तर KYC करणं आवश्यक आहे. तर बघा, PM किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती. तर तुम्हाला पहिले काय सांगण्यात आलं होतं शेतकरी बंधूंनो, की KYC करा. KYC, तर KYC करणं सर्वांना बंधनकारक आहे, आणि KYC करणं गरजेचे आहे. जरी तुम्हाला विना अडथळा पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला KYC करणं फार गरजेचे आहे, आणि KYC साठी तुम्हाला मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं. ओके. तर बघा, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून PM किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेच्या 19व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. योजनेच्या नियमानुसार 4 महिन्यांच्या कालावधीनंतर PM किसानचा हप्ता दिला जातो. बरोबर. तर 4 महिन्याच्या गॅपमध्ये म्हणू आपण शकतो, किंवा 4 महिन्याच्या कालावधीनंतर PM किसानचा हप्ता दिला जातो. बरोबर. तर आता महत्त्वाची माहिती समजून घ्यायचे. तर महत्त्वाची माहिती काय आहे तुम्हाला मी सांगतो आता व्यवस्थितपणे, एकदम सिंपल सोप्या भाषेत समजून सांगतो. एक मिनटं. हां, तर बघा, 20वा हप्त्या संदर्भात ही माहिती तुम्ही समजून घ्या. तर सर्व शेतकरी बंधू वाट बघत होते ना, की 20वा हप्ता कधी खात्यामध्ये येईल. तर 20वा हप्ता 2000 रुपये संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. तुमच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे जरी आले नसतील तर बघा, आता सर्वात मोठी अपडेट PM किसान योजनेसंदर्भात आलेली आहे. 19वा हप्ता तुम्हाला 24 फेब्रुवारी रोजी मिळाला. त्यानंतर 4 महिन्याच्या गॅपनंतर, म्हणजे आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे आणि जून, 4 महिने झाले ना. बरोबर. आता या जून महिन्यात तुम्हाला 2000 रुपयांनी सुरू. तर बघा, तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसतील अजूनपर्यंत तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती बघा समोर आलेली आहे PM किसान योजनेसंदर्भात. बघा आता ती माहिती तुम्हाला सांगतो. तर बघा, PM किसानचा 19वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात आला होता. तर ऑक्टोबर 2024मध्ये PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता देण्यात आला होता. PM किसान सन्मान निधीच्या हप्त्याचे वितरण विविध राज्यांमध्ये कार्यक्रम आयोजित करून केलं जातं. 18वा हप्ता महाराष्ट्रातील वाशिममध्ये कार्यक्रम घेऊन, तर 19वा हप्ता बिहार राज्यात कार्यक्रम आयोजित करून दिला गेला होता. तर PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा म्हणून KYC, जमीन पडताळणी आणि बँक आणि आधार लिंकिंग अनिवार्य करण्यात आला आहे. तर बघा,
खरोखर जो काही लाभ आहे तो शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत आहे का आणि बरोबर त्या शेतकऱ्यांपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचत आहे का, त्यासाठी KYC करणं गरजेचं आहे. जमीनची जी काही पडताळणी आहे ते करणे गरजेचे आहे. बँक आणि आधार लिंक म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे देखील अनिवार्य करण्यात आलेलं आहे. ओके बघा, तर हे देखील अनिवार्य करण्यात आलं आहे. 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो. बघा सर्वात मोठी बातमी, तुम्ही सर्वजण वाट बघत होते 20वा हप्त्याची, तर जो काही 20वा हप्ता आहे जून अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो. सरकारने स्पष्ट केलं आहे की KYC अनिवार्य आहे. त्याचा उद्देश बनावट लाभार्थ्यांना रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवणे आहे, ज्यामुळे मध्यस्थांची भूमिका संपुष्टात येईल. शेतकरी 4 प्रकारे KYC करू शकतात. OTP आधारित KYC PM किसान पोर्टल आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. ओके, या 4 ठिकाणी तुम्ही तर या 4 प्रकारे तुम्ही KYC करू शकता. OTP आधारित, त्यानंतर KYC PM किसान पोर्टलवर तुम्ही करू शकता, मोबाईल ॲपवर करू शकता. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही KYC करू शकता. तर KYC करून घ्या ज्यांचे KYC बाकी असेल त्यांनी. तर बघा महत्त्वाची बातमी, जरी अजूनपर्यंत तुमच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले नसतील तर टेन्शन घेऊ नका. 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो. म्हणजे आता जूनचा हा एंडिंगच चालू आहे. जून अखेरीस म्हणजे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात 2000 रुपये येतील शेतकरी बंधूंनो. आलं तुमच्या लक्षात? तुम्ही सर्वजण वाट बघत आहे ना 2000 रुपयाची, तर कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात 2000 रुपये येतील. त्यामुळे ज्यांना कोणाला पैसे आले असतील त्यांनी यस टाईप करा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही टाईप करा, नो टाईप करा. ओके, कारण सुरुवात आता होणारच आहे. कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत थोडी वाट बघा. जास्त तुम्हाला प्रतीक्षा करायची गरज नाही. कोणत्या क्षणी आता पैसे खात्यामध्ये येणार आहेत. तर वेळ झालेली आहे आता PM किसान योजनेच्या हप्त्याची. आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील शेतकरी बंधूंनो, त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा. अचानकपणे आता कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत. आलं लक्षात? तर ही सर्वात मोठी अपडेट होती PM किसान योजनेसंदर्भात. थोडी वाट बघा, जास्त तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही. थोडीफार वाट बघा. आता सुरुवात होणारच आहे. कोणत्या क्षणी PM किसान योजनेचे पैसे येणार आहेत. ज्यांना कोणाला पैसे येतील त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करायचं आहे बरं, म्हणजे सर्वांना कळेल की PM किसान योजनेचे पैसे आले म्हणून. ओके, जरी अजून पैसे आले नसतील तर थोडी वाट बघा. अचानकपणे कोणत्याही क्षणी PM किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. ओके, तर PM किसान योजनेसंदर्भात सर्व माहिती आपण बघितली. चला आता ताज्या बातम्या बघा. चला आता सर्वात मोठी बातमी बघा पहिली. आता आपण ताज्या बातम्या बघूया. हे बघा पहिली बातमी बघा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तर 1 ऑगस्टपासून 7/12 उतारे व्हॉट्सअपवर मिळणार. बघा व्हॉट्सअप ॲपवर तुम्हाला आता 7/12 मिळणार आहे 8चा. तर बघा त्याबद्दल काय माहिती आहे बघा. तर महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी आता क्रांतिकारी निर्णय घेतला असून 1 ऑगस्ट 2025 पासून 7/12 उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे फक्त 15 रुपये शुल्कात व्हॉट्सअप ॲपवर उपलब्ध होणार आहेत. 15 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरतीच हे उतारे तुम्हाला मिळणार आहे आणि जमिनीचे कागदपत्रे फक्त तुम्हाला 15 रुपये शुल्कात व्हॉट्सअप ॲपवरच तुम्हाला मिळणार आहेत. आता तुम्ही सर्वजण व्हॉट्सअप चालवता, तुम्हाला सर्वांना माहीत आहे व्हॉट्सअपवरती कसं काय करायचं आहे. ती प्रोसेस करून तुम्हाला लगेच 8चा उतारे आणि जमीन कागदपत्रे संदर्भात सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे. महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळ पैसा वाचेल आणि फसवणुकीला आळा बसेल. ओके, तर 15 जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणारी ही योजना संपूर्ण राज्यात पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करेल. महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी महा-ई-सेवा केंद्रावर रांगा लावण्याची गरज नाही. भूमी अभिलेख विभागाने एक नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही 7/12 उतारे, फेरफार नोंदी आणि रेकॉर्ड थेट व्हॉट्सअप ॲपवर मिळतील. नोंदणीसाठी एकदाच तुम्हाला 50 रुपये शुल्क आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागेल. मोबाईल क्रमांक OTPद्वारे पडताळला जाईल. नोंदणी पूर्ण झाल्यावर 7/12 उतारे, फेरफार नोंदी आणि रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात व्हॉट्सअप ॲपवर
डाउनलोड करता येतील। या सेवेमुळे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास मालकाला तात्काळ सूचना मिळेल, ज्यामुळे फसवणुकीला आळा बसेल। आलं तुमच्या लक्षात? तर ही सर्वात मोठी अपडेट होती शेतकरी बंधूंसाठी। आता जो काही 7/12/8 उतार आहे तो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे आणि 15 रुपयाच्या शुल्कात व्हॉट्सअपवरतीच तुम्ही संपूर्ण जमिनीचे कागदपत्र तुम्हाला मिळणार आहेत। आलं लक्षात? तर चला, ही बातमी होती महत्त्वाची। आता आपण पुढील बातमी बघूया। चला आता आपण बघूया बातमी नंबर 2। बातमी नंबर 2 बघा, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। NIAचे मोठे यश, पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या 2 पाकिस्तान्यांना अटक, पाकचा खोटेपणा उघड। बघा, जो काही पहलगाम येथे हल्ला झाला तर त्या संदर्भात अजून एक महत्त्वाची माहिती अपडेट समोर आलेली आहे, बातमी समोर आलेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था NIAला मोठे यश मिळाले आहे। 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या आणि 16 जणांना गंभीर जखमी करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल 2 जणांना अटक करण्यात आली आहे। बघा, ज्यांनी कोणी हे आश्रय दिला होता, बघा आश्रय दिला होता त्या 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। दहशतवाद्यांना त्यांनी आश्रय दिला होता, अशा 2 जणांना अटक करण्यात आली आहे। पुढे बघा, तर पहलगाममधील हे बघा, पहलगाममधील बटकोट, हे बघा पहलगाममधील बटकोट येथील परवेज अहमद जोथर आणि पहलगाममधील हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर यांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या 3 सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे आणि ते लष्कर-ए-तैयबा ALET या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी केली आहे। बघा, तर जे काही पकडण्यात आले ते नागरिक जे आहेत ते पाकिस्तानी होते 2। ओके, लष्कर-ए-तैयबा LET या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित होते। पुढे बघा, दहशतवाद्यांना परवेज बर्शीने दिला होता आश्रय। NIA बघा, NIAच्या वृत्तानुसार हल्ल्यापूर्वी परवेज आणि बशीर यांनी जानबुजून 3 सशस्त्र दहशतवाद्यांना हिल पार्क येथील हंगामी ढोक झोपडी मध्ये आश्रय दिला होता। हे बघा, पुढे बघा, या दोघांनी दहशतवाद्यांना अन्न, निवारा आणि रसद पुरवली होती, ज्यांनी त्या भयानक दुपारी धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांची निवडकपणे हत्या केली होती, ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात भयानक दहशतवादी हल्ला बनला। बघा, तर जो काही पहलगाम हल्ला होता त्या संदर्भातली सर्वात मोठी बातमी होती NIA। हे बघा, NIAचे मोठे यश, पहलगाम दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या जे काही 2 पाकिस्तानांना आता अटक करण्यात आले आहे त्याबद्दल ही माहिती होती। चला, ही बातमी समजली, पुढील बातमी बघा। चला, बातमी नंबर 3 बघा। आता बातमी नंबर 3 आहे शेतकरी बंधूंसाठी। शेतकरी बंधूंसाठी बातमी नंबर 3 काय आहे बघा, सर्वात मोठी बातमी आहे। तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे बघा, तर सौर कृषी पंपासाठी नवीन हेल्पलाईन आता सुरू करण्यात आलेला आहे। शेतकरी बंधूंसाठी सर्वात मोठी बातमी आहे, तरी बातमी समजून घ्या। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सौर कृषी पंपासाठी आता नवीन हेल्पलाईन नंबर आता समोर आला आहे, नवीन हेल्पलाईन क्रमांक समोर आला आहे। बघा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी MSEDCL ने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपाच्या समस्यांसाठी नवीन हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे। राज्यात 5.65 लाख सौर पंप बसवले असून आणखी 5 लाख पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे। तर पावसाळ्यात, हे बघा, पावसाळ्यात सौर पंपाच्या नुकसानीच्या तक्रारीसाठी शेतकरी बघा आता
1800 23 33 किंवा 1800 21 23 43 या टोल फ्री क्रमांकावर किंवा एक वेबसाईट पण देण्यात आलेला आहे, पोर्टल देण्यात आलेला आहे www.mahadiscom.in सोलर MTSKPY पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. आलं लक्षात. आणि ते तुम्हाला हेल्पलाईन क्रमांक पण दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. वाटल्यास तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. हे बघा पावसाळ्यात मे महिन्याच्या शेवटी जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सौर पंपाचे नुकसान झाले. सौर पॅनल खराब होणे, पंप बंद पडणे, कमी पाण्याचा दाब किंवा चोरी अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. या समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी MSEDCLने ही हेल्पलाईन सुरू केली आहे. आलं लक्षात. तर ही सर्वात मोठी बातमी होती शेतकरी बंधूंसाठी. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होती. सौर कृषी पंपासाठी नवी हेल्पलाईन क्रमांक जो आहे तो सुरू करण्यात आला आहे, त्याबद्दल ही महत्त्वाची बातमी होती. चला ही बातमी समजली. आता शेवटची बातमी बघा. आता तर शेवटची बातमी आहे. शेतात अचानक आला मुलाचा रडण्याचा आवाज, कुटुंबाने जाऊन पाहिले असता समोर आला धक्कादायक प्रकार. तर एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. शेतात अचानक आला मुलाचा रडण्याचा आवाज. तर मुलाचा रडण्याचा आवाज आला, त्यानंतर कुटुंबाने जाऊन पाहिलं तर एक धक्कादायक प्रकार समोर आला. तर काय बातमी आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, घराच्या जवळच असलेल्या शेतात लहान मुलं रडत असल्याचा आवाज अंगणात खेळत असलेल्या मुलाला आला. सदर बाब घरात सांगितल्यानंतर कुटुंबीय आवाजाच्या दिशेने गेले. लहान बाळ रडत असल्याच्या ठिकाणी गेले असता नवजात अर्भक पडलेले होते. बघा, नवजात अर्भक पडलेले होते. इतकेच नाही तर या ठिकाणी आणखीन एक धक्कादायक प्रकार या कुटुंबाच्या नजरेस पडला. यामुळे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील गोरेगाव येथे सदरची घटना उघडकीस आली आहे. यात गोरेगाव येथील तात्यासाहेब झांबरे यांच्या शेतात नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक सापडले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तात्यासाहेब झांबरे यांच्या घराशेजारील शेतात हत्तीग्रासमध्ये एक अर्भक रडत असल्याचे त्यांच्या नातू विराज यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली. हा प्रकार शनिवारी सकाळी 11 वाजता समोर आला. खोल खड्ड्याशेजारील होते अर्भक. हे बघा, खोल खड्ड्याशेजारी होते अर्भक. तर कुटुंबीय गेले असता सदर अर्भक हे काही वेळापूर्वीच टाकल्याचे प्रत्यक्षदर्शनीचा अंदाज आहे. अर्भकाच्या शरीरावर व डोळ्यात माती गेली होती. विशेष म्हणजे अर्भकाच्या शेजारी एक लहान खड्डा खोदण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे त्या खड्ड्यात अर्भक पुरण्याचा हेतू असावा असा अंदाज आहे. झांबरे यांनी या प्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत रुग्णवाहिका बोलविली. नवजात अर्भकाचा मृत्यू. हे बघा, रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलिसांनी अर्भकाला पोलीस गाडीतून रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने अर्भक उपचारादरम्यान मृत्यू पावले. अर्भकाच्या नातेवाईकांना शोधणे हा पोलिसाच्या समोर मोठे आव्हान असणार आहे. पुरुष जातीचे अर्भक असल्याने असे कृत्य का केले असेल, अनेक तर्क घटनास्थळी लावले जात आहे. घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी गर्दी केली होती. तर बघा, तर महत्त्वाची बातमी होती ही देखील. शेतात अचानक रडण्याचा आवाज आला होता आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. चला ही बातमी समजली. पुढील माहिती बघा.
तर आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या बातम्या बघितल्या। ह्या बघा, यामध्ये आपण बातम्या बघितल्या तर शेतात अचानक मुलाचा रडण्याचा आवाज येत होता। कुटुंबियाने जाऊन पाहिले तर समोर आला धक्कादायक प्रकार। बातमी बघितली आपण। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सौर कृषी पंपासाठी नवीन हेल्पलाईन क्रमांक आला, त्याबद्दल आपण माहिती बघितली। त्यानंतर NIAचे मोठे यश, पहलगाम दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या 2 पाकिस्तानी अटक, पाकचा खोटेपणा उघड, त्याबद्दल आपण माहिती बघितली। त्यानंतर आपण माहिती बघितली अजून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 1 ऑगस्टपासून 7/12 अट, हे बघा 7/12 उतारे व्हॉट्सअपवर आता मिळणार आहे, त्याबद्दल माहिती बघितली। आणि PM किसान संदर्भात माहिती बघितली। तर PM किसान योजनेच्या हप्त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही माहिती नीटपणे सांगितली। PM किसान योजनेचा जो काही हप्ता आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती समजून सांगितली, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जरी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।